दोन्ही संघाचे कप्तान या ठिकाणी पुढे दोन्ही संघाचे कप्तान आपल्या अचीवमेंट आहे आपल्यावाली। नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील 3 मुलं नॅशनल जाणं ही खूप मोठी किमया आहे। त्यामध्ये अवनी निखिल पटेल असेल, मनीषा संजय चव्हाण असेल, जयेश नाना काळे असेल, हे राष्ट्रीय स्तरावर अमृतसर, दिल्ली आणि बेंगलोर या ठिकाणी आपल्या कॉलेजचं नाव यांनी गाजवलेलं आहे। तसेच राज्य स्तरावरती तर आपले असंख्य विद्यार्थी या ठिकाणी खेळलेले आहेत। त्या ठिकाणी खूप नावं घेता येतील। या ठिकाणी संजीव भाऊंची ऋतुजा सुद्धा या ठिकाणी बुद्धिबळामध्ये राज्य स्तरावर गेली होती 2018-19 मध्ये। असेच असंख्य मुलं या ठिकाणी स्पोर्टमध्ये विविध स्तरावरती या ठिकाणी जावं अशी आपण या ठिकाणी आशा बाळगतो। यावर्षीचा आपला एक मुलगा आहे निरंजन दीपक नागपुरे, आलेला आहे गोबारा रे निरंजन नागपुरे, याचं सर्वांनी अगोदर अभिनंदन करूया। या ठिकाणी या वर्षीचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचा खेळाडू बनलेला आहे। राज्यस्तरीय स्पर्धा खूप डिफिकल्ट असते अगोदर मुलांना। अगोदर तालुका लेवलला मॅचेस होतात, त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे मुलं येतात, त्यानंतर जिल्हा असतो, संपूर्ण जिल्ह्यामधील मुलं कॉलेजची येतात, त्यानंतर विभाग होतो, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणची स्पर्धा होतात, नंतर राज्य लेवल म्हणजे संपूर्ण राज्यांमधून या ठिकाणी खेळाडू सहभागी होतात त्या वजन कॅटेगरीमध्ये। खूप मोठी अचीवमेंट असते। हे जे काही आपले राष्ट्रीय खेळाडू आपण म्हणतो, पण ऑल ओव्हर इंडिया पार तिकडं पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत म्हणजे कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत सर्वच मुलं या ठिकाणी सहभागी होत असतात आणि त्या ठिकाणी मुक्तानंदचा नावाचा डंका वाजतो, ही आपल्यासाठी अतिशय भुतनावा गोष्ट आहे। या ठिकाणी क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी एक प्लेस बनवलेला आहे मुलांना। हा क्रीडा महोत्सव चालू असताना आपण तो प्लेस जरूर बघावा। त्यामध्ये आम्ही राष्ट्रीय खेळाडू किती बनले, आपले राज्यस्तरीय खेळाडू किती बनले आणि विविध पेपरला जे काही कांचन आलेले आहेत त्या वर्षीची अचीवमेंट आपण थोडक्यात मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती असेल की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन जी काही मुक्तांची यशोगाथा आम्ही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण ती नक्कीच बघाल अशी आशा बाळगतो। या ठिकाणी क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं ज्या काही स्पर्धा होणार आहे त्यामध्ये आपण यावर्षी येवल्यामध्ये कुठंच रस्सीखेच स्पर्धा होत नाही। डॉक्टर दीपक भाऊ, आपण यावर्षी रस्सीखेच स्पर्धा या ठिकाणी घेणार आहोत, कारण एकी रस्सीखेच स्पर्धा ही ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्या समुद्र मंथनामध्ये रस्सीखेचचा या ठिकाणी पूर्वीचा इतिहास आहे आणि एकोपा वाढण्याकरता रस्सीखेच खूप महत्वाची असते। आपण रस्सीखेच स्पर्धा या ठिकाणी घेणार आहोत। सर्व मुलांनी आणि मुलींनी त्यामध्ये सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी त्यांना सर्वांना आवाहन करतो। त्याचप्रमाणे 100 मीटर रनिंग असेल, लिंबू चमचा असेल, लंगडी असेल, शॉर्टपुट असेल, डिस्कस थ्रो असेल आणि कबड्डी स्पर्धा असेल, असं आपलं संपूर्ण आयोजन या ठिकाणी आहे। सर्व मुलांनी आणि मुलींनी जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं। आपण या ठिकाणी एक आकर्षक असं प्रमाणपत्र आपण मुलांना देणार आहोत, त्यानंतर मेडल पण देणार आहोत आणि आकर्षक अशी ट्रॉफी पण देणार आहोत। त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं आणि आपला फिजिकल फिटनेस मेंटेन करावं। शारीरिक आणि बौद्धिक क्षमता आपण जर चांगला खेळलो तर त्यातून नक्कीच आपली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शरीरयष्टी बनते आणि आपण एक उज्ज्वल भारताचे नागरिक बनू शकतो अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय मुक्तानंद, जय मुक्तानंद, जय मुक्तानंद। धन्यवाद। नेहल आणि सार्थक या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत, सज्ज झालेले आहेत। बघा, नियम लक्षात घ्या, दोन्ही संघाने नियम लक्षात घ्यायचे। पंचांचा निर्णय
ओंकार 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 2 नंबरवरती गेलेला आहे तो, 1 नंबरवर चाललेला तो, अतिशय जोरात जिंकला.